नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती मी सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही मागील माझ्या व्हिडिओला प्रतिसाद दिलात, अपेक्षा करतो की तोच प्रतिसाद आगामी काळामध्ये येणाऱ्या सर्व व्हिडिओंना मिळेल. नक्कीच मी सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजच्या सेशन मधला आपला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरुवात केलेली आहे? हा आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरुवात केलेली आहे? तुमच्या पुढे चार पर्याय दिलेले आहेत. ॲलन ह्यूम आणि बेझंट, मादाम कामा आणि त्याच्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले. तर मित्रांनो, आपण ह्या होम रूल चळवळीची पार्श्वभूमी जर पाहिली तर होम रूल चळवळ सर्वप्रथम आयर्लंड मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. कुठं? आयर्लंड मध्ये सुरू करण्यात आली. आणि आयर्लंडच्या पार्श्वभूमीवरती आयर्लंडच्या लेडी म्हणून ज्यांना भारतामध्ये ओळखलं जातं त्या म्हणजे कोण आहेत? ॲनी बेझंट आहेत. यांनाच आपण आयरिश लेडी म्हणून ओळखतो. आणि ॲनी बेझंट यांनी सर्वप्रथम होम रूल चळवळीची संकल्पना 1915 मध्ये त्यांनी मांडलेली होती. पण प्रत्यक्षामध्ये भारतामध्ये होम रूल चळवळीची जी सुरुवात झालेली आहे ती सुरुवात 1916 ला झालेली आहे. आणि 1916 ला जी होम रूल चळवळ सुरू झाली ती चळवळ ॲनी बेझंट यांनी 1916 ला सुरू केली. आणि ही जी चळवळ आहे ही चळवळ कुठं सुरू करण्यात आली? मद्रास प्रांतातील अड्यार येथे ही चळवळ सुरू करण्यात आली 1916 ला. आणि भारतामध्ये पहिल्यांदा होम रूल चळवळीची सुरुवात जर कोणी केली असेल तर या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्टली बरोबर काय येईल तर ते ॲनी बेझंट येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पण आपण महाराष्ट्रामध्ये अगदी त्याच पद्धतीनं 1916 ला होम रूल चळवळ महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जर सुरू करण्याचं श्रेय महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक, त्याच्यानंतर विदर्भ या सर्व भागामध्ये होम रूल चळवळ सुरू करण्याचं श्रेय लोकमान्य टिळकांना जातं. कोणाला जातं? लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये होम रूल चळवळ 1916 ला सुरू करण्यात आली. आणि याच होम रूल चळवळीची जी काही स्थापना आहे लोकमान्य टिळकांनी कुठे केली होती? 1916 ला बेळगाव येथे केली होती. आणि याच अधिवेशनामध्ये त्यांनी जो प्रसिद्ध नारा दिला होता तो नारा म्हणजे कोणता? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळविणारच. हा जो प्रसिद्ध नारा आहे तो नारा लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथून त्यांनी दिलेला होता. आणि अशा पद्धतीनं आपण या प्रश्नाचं उत्तर फायनली पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या? मित्रांनो, पुणे करारामध्ये पुणे करार म्हणजे ऍक्च्युअली काय बघा, आपल्याकडं जी दुसरी गोलमेज परिषद भरलेली होती, दुसरी गोलमेज परिषद, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी उपस्थित होते. महात्मा गांधी उपस्थित होते. आणि ह्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी होते. आणि या परिषदेमध्ये अल्पसंख्याकाचा जो प्रश्न होता, रिझर्वेशनचा, अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये दलितांचा प्रश्न होता की दलितांना अल्पसंख्याकाचा दर्जा देऊन त्यांना स्वतंत्र रिझर्वेशन द्यावं, अशा पद्धतीची जी मागणी चालू होती ती मागणी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रकरण गाजलं गेलं. आणि गांधीजी नाराज झाले, भारतामध्ये निघून आले. आणि भारतामध्ये निघून आल्याच्या नंतर ह्या अल्पसंख्याकाचा प्रश्न न सुटल्यामुळं इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड, तत्कालीन कोण होते? मॅकडोनाल्ड, हे जे इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान होते, यांनी 16 ऑगस्ट 1932 ला जातीय निवाडा घोषित केला. आणि जातीय निवाड्याच्या नुसार जो जातीय निवाडा घोषित केलेला होता त्याच्यानुसार काय फायदा झाला तर ह्या दलितांना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आला. आणि दलितांना अल्पसंख्याकाचा दर्जा देऊन त्यांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल करण्यात आले. त्याच्या विरोधामध्ये गांधीजी पुण्याच्या
एरवाडा जेलमध्ये उपोषणाला बसले आणि या एरवाडा जेलमध्ये उपोषणाला बसल्यामुळं शेवटी बाबासाहेब सगळ्या गोलमेज परिषद संपूर्ण भारतामध्ये आले आणि त्याच्यानंतर शेवटी गांधीजींची तब्येत खालावल्यामुळं बाबासाहेबांनी ते प्रकरण मागे घेतलं आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव मतदारसंघाची संकल्पना गांधीजीकडून मांडण्यात आली आणि हे जे राखीव मतदारसंघ आहेत म्हणजे विधिमंडळामध्ये 148 जागा रिझर्व ठेवण्यात आल्या दलितांना आणि केंद्रीय कायदे मंडळामध्ये 18% रिझर्वेशन देण्यात आलं आणि अशा पद्धतीनं हा जो काही अग्रीमेंट आहे तो अग्रीमेंट म्हणजे कोणता करार आहे? पुणे करार आहे आणि पुणे करार कधी झालेला आहे? 24 सप्टेंबर 1932 ला झाला आणि हा जो करार आहे हा गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे आणि गांधीजी आणि आंबेडकर इथं आगरकर आहे तर इथं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पण मित्रांनो अग्रीमेंट हे दोघात झालं पण हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल की पुणे करारावरती जसं बाबासाहेबांनी सही केली होती तसं गांधीजीकडून सही करणारे कोण होते? पंडित मदन मोहन मालवीय यांनी त्या करारावरती सही केलेली होती. कोणाकडून? गांधीजीकडून. आणि अशा पद्धतीनं जो अग्रीमेंट झालेला आहे तो अग्रीमेंट म्हणजे पुणे करार तो एरवाडा जेलमध्ये झाला म्हणून तो एरवाडा करार म्हणून सुद्धा ओळखला जातो. गांधी आंबेडकर करार म्हणून या नावाने सुद्धा ओळखला जातो. शेवटी या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे गांधीजीने आपल्या कार्याची सुरुवात डॅश डॅश या देशातून केलेली होती. आता गांधीजी बघा गांधीजी जेव्हा बॅरिस्टर झाले इंग्लंडमधून बॅरिस्टरची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी पहिली जी वकिली केलेली आहे ना गांधीजींनी पहिली वकिली त्यांनी राजकोट येथे केलेली आहे. राजकोट येथे पहिली वकिली केलेली आहे आणि राजकोट येथे वकिली झाल्याच्या नंतर इसवी सन 1891 मध्ये गांधीजींना दादा अब्दुला नावाचे जे काही व्यापारी होते या व्यापाराची केस किंवा सल्लागार म्हणून 1891 ला गांधीजींना आफ्रिकेला जाण्याचा योग आला आणि गांधीजी आफ्रिकेला गेले. दादा अब्दुला नावाच्या व्यापाऱ्याचे सल्लागार म्हणून आफ्रिकेला ते गेले आणि आफ्रिकेला गेल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात सर्वप्रथम कुठल्या देशातून केली? दक्षिण आफ्रिकेमधून केली आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये असतानाच गांधीजीने इसवी सन 1894 ला नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली होती. नाताळ काँग्रेसची स्थापना केलेली होती. एवढंच नव्हे गांधीजी जेव्हा आफ्रिकेला होते तेव्हा त्यांनी फिनिक्स आश्रमाची स्थापना सुद्धा केलेली होती. फिनिक्स फार्म किंवा त्याला आपण आश्रम म्हणतो. एवढंच नव्हे तर त्यांनी टॉलस्टॉय नावाचं सुद्धा त्यांनी फार्म हे आफ्रिकेमध्ये त्यांनी स्थापन केलेलं होतं आणि गांधीजींच्या कार्याची सुरुवात ही खऱ्या अर्थाने आफ्रिकेमधूनच झाली. आफ्रिकेमध्ये त्यांनी प्रचंड ताकदीने लढा दिला आणि तिथं जो काही भेद होता काळा गोरा किंवा तिथल्या भारतीय कामगारावरती जो अन्याय होत होता त्या अन्यायाच्या विरोधामध्ये गांधीजींनी लढा दिला. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गांधीजींना पण त्रास सहन करावा लागला. गांधीजींना रेल्वेमधून ढकलून देण्यात आलेलं होतं. प्रचंड मोठ्या त्रासातून गांधीजीने हा एवढा मोठा संघर्ष त्यांनी तिथं उभा केला आणि शेवटी जवळपास 1891 पासून गांधीजी साधारणतः 1915 पर्यंत आफ्रिकेमध्ये होते. नॉर्मली साधारणतः 21 वर्ष गांधीजीने आफ्रिकेमध्ये घालवलेले आहेत. किती वर्ष? 21 वर्ष. आणखीन असे 2-3 प्रश्न तुम्हाला नेहमी विचारतात बघा, तुम्हाला ते पण माहिती असलं पाहिजे. आफ्रिकेचे गांधी म्हणून कोणाला ओळखतात? आफ्रिकेचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आफ्रिकेचे गांधी म्हणून नेल्सन मंडेला यांना ओळखलं जातं. नेल्सन मंडेला. त्याच्यानंतर असाच एक प्रश्न येतो बघा, विदर्भाचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? विदर्भाचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर भाऊराव पाटील यांना ओळखलं जातं. भाऊराव
पाटील यांना ओळखलं जातं. आणि कोकणचे गांधी कोणाला म्हणतात म्हणते, 3 प्रश्न नेहमी विचारले जातात बघा. कोकणचे गांधी, तर कोकणचे गांधी म्हणजे आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखलं जातं. बऱ्याच गोष्टी आहेत, आपण एकाच लेक्चर मध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करू शकत नाही. ही सिरीज जसं तुम्ही पाहत जाल तसतसं तुम्हाला अनेक गोष्टीचा उलगडा या प्रश्नांच्या माध्यमातून नक्कीच होईल आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, साधारणपणे महासागरी जलाची क्षारता किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, साधारणपणे महासागर, आपल्याकडे महासागरांचा विचार केला तर हा क्रम लक्षात ठेवा मित्रांनो. आपल्याकडे 5 महासागर आहेत, यांचा क्रम परीक्षेला विचारला जातो. क्षेत्रफळाने उतरता क्रम लावा म्हणतात. क्षेत्रफळानुसार उतरता क्रम, क्षेत्रफळानुसार उतरता क्रम कोणाचा? महासागराचा. त्याच्यामध्ये 1 नंबरला सर्वात मोठं महासागर म्हणजे कोणता आहे? पॅसिफिक महासागर आहे. पॅसिफिक महासागर, ज्याला आपण प्रशांत महासागर असंही म्हणतो आपण. नंबर 2 चा आहे अटलांटिक महासागर आहे. अटलांटिक महासागर आहे. आणि 3rd नंबरला हिंदी महासागर आहे. हिंदी महासागर. आणि 4th नंबरला अंटार्क्टिका, अंटार्क्टिका महासागर आहे. अंटार्क्टिका महासागर. आणि त्याच्यानंतर 5 नंबरला आर्क्टिक महासागर आहे. कोणतं? आर्क्टिक महासागर, असा त्यांचा क्रम येतो. आणि आपण महासागराचा विचार करता जलाची जी क्षारता असते ती साधारणतः किती टक्के असते? 35% असते. आणि जगामध्ये सर्वात ज्या महासागराची क्षारता जास्त आहे त्याला आपण कोणता समुद्र म्हणतो? मृत समुद्र असं म्हणतो आपण. मृत समुद्र हे आग्नेय आशियामध्ये येतं. कुठे येतं? आग्नेय आशियामध्ये येतं. आणि ह्या मृत समुद्राची जी क्षारता आहे मित्रांनो, त्यात तिची जी क्षारता आहे 33.7% आहे. जगामध्ये सर्वात जास्त क्षारता असणारा समुद्र म्हणजे मृत समुद्र. इथं कोणताही जीव त्या समुद्रामध्ये जगू शकत नाही, म्हणून त्याला कोणता समुद्र म्हटलं जातं? मृत समुद्र असं म्हटलं जातं. आणि या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर असेल. हा क्रम पण लक्षात ठेवा. महासागराचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम, सर्वात लहान आर्क्टिक आहे आणि सर्वात मोठं पॅसिफिक, ज्याला आपण प्रशांत महासागर असं म्हणतो आपण. पुढचा प्रश्न आहे, चाबहार बंदर कोठे आहे? चाबहार बंदर हे, चाबहार बंदर कुठं आहे? तर इराणमध्ये आहे. इराणमध्ये कुठं येतं? ओमनच्या आखातावरती. ओमनच्या आखातावरती हे आपल्याला चाव बंदर पाहायला मिळतं. आणि हे चाव बंदर कोणत्या देशामध्ये येतं? तर ते इराणमध्ये येतं. असे प्रश्न आहे ना आपल्या सहज अभ्यासामध्ये येत नसतात, पण परीक्षेला प्रश्न असे विचारले जातात. म्हणून ह्या सिरीजच्या माध्यमातून अशा अनेक नवीन नवीन प्रश्न तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात, जे आपण नॉर्मली कुठंच तुम्हाला तो डाटा मिळू शकत नाही. डायरेक्ट परीक्षेमध्ये प्रश्न दिसतात, म्हणून आपल्याला ते प्रश्न सुटत नाहीत आणि आपले मार्क जाण्याची 100% दाट शक्यता असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अथेन्स कोणत्या देशात आहे? अथेन्स मित्रांनो ही राजधानी आहे. बघा, अथेन्सचा आपण विचार केला तर अथेन्सचे काय काय वैशिष्ट्ये? जगातील सर्वात प्राचीन शहर, जगातील सर्वात प्राचीन शहर म्हणजे अथेन्स, हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर अथेन्सचं दुसरं वैशिष्ट्य काय? पहिली ऑलिम्पिक स्पर्धा, पहिली ऑलिम्पिक स्पर्धा ही कधी भरली होती? 1896 ला भरली होती. आणि ती कुठं भरली होती? तर ती ते अथेन्स काय पहिली ऑलिम्पिक स्पर्धा कुठं पार पडली होती? अथेन्स मध्ये पार पडली होती. 1896 आणि 2004 ला अथेन्स मध्ये दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली होती. ही पहिली आणि त्याच्यानंतर ही दुसरी स्पर्धा. त्याच्यानंतर अथेन्स ही कोणत्या राज्यात, कोणत्या देशाची राजधानी आहे?
तर अथेन्स ही राजधानी आहे. कोणाची? ग्रीसची राजधानी आहे. अथेन्स कशासाठी ओळखलं जातं? त्यांच्या खेळासाठी ओळखलं जातं. आणि तिथला प्रसिद्ध खेळ म्हणजे कोणता आहे? तर तो फुटबॉल हा तिथला प्रसिद्ध खेळ म्हणून ओळखला जातो. आणि तेवढंच नव्हे, जागतिक वारसा यादीमध्ये तिथले प्रसिद्ध 2 स्थळ तुम्हाला पाहायला मिळतात, जे की कोणत्या शहरामध्ये आहेत? अथेन्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये आर्कोपोलिस नावाची जी वास्तू आहे, ही आर्कोपोलिस नावाची वास्तू ही अथेन्स शहरामधली काय आहे? तर ती जागतिक वारसा यादीमध्ये समावेश असणारी वास्तू आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी वास्तू कोणती आहे? पार्थोनॉन नावाची जी वास्तू आहे, ही पण काय आहे? तर या ठिकाणी जागतिक वारसा यादीमध्ये तिचा समावेश आहे. आणि अथेन्स कोणत्या देशात आहे? तर ती ग्रीसची राजधानी आहे. फ्रान्सची राजधानी कोणती आहे? पॅरिस आहे. इटलीची राजधानी रोम आहे. आणि जर्मनीची राजधानी कोणती आहे? तर ते बर्लिन आहे. हे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर फायनली बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा देश नाही? सार्क संघटनेचे जर आपण वैशिष्ट्य बघितलं, सार्क संघटनेची स्थापना, पहिलं वैशिष्ट्य, सार्क संघटनेची स्थापना आहे 8 डिसेंबर 1985. सार्क संघटनेची स्थापना कोठे झाली होती? ढाका, म्हणजेच कुठं? बांगलादेश मध्ये झालेली आहे. आणि ह्या सार्कचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर बांगलादेशचे माजी राष्ट्रपती रहमान यांना काय म्हणून? ह्या सार्क संघटनेचे जनक म्हणून ओळखलं जातं. सार्क संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर काठमांडू येथे आहे. काठमांडू म्हणजे कुठे येतं? नेपाळमध्ये येतं. आणि सार्क संघटनेमध्ये एकूण देश 8 आहेत. आणि 8वा देश 2007 मध्ये त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि 8वा देश म्हणजे कोणता आहे? तर तो अफगाणिस्तान आहे. कोण आहे? अफगाणिस्तान आहे. आणि हे जे 8 देशाची यादी आहे, तर त्याच्यामध्ये 1 नंबरला बघा, आपण अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता. बघा, हे आपला हा जो भारत आहे, तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. हे जे सार्क संघटनेचे आहेत. आणि सार्क संघटनेचा उद्देश काय आहे? की दक्षिण आशियामध्ये जेवढे देश आहेत त्यांच्यामध्ये एक विकास करण्यासाठी, आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आलेली आहे. हे बघा, पहिलं तुम्ही लक्षात ठेवू शकता, इथं नेपाळ आहे. नेपाळच्या बाजूला इथं भूतान आहे. त्याच्यानंतर इकडं सरळ खाली यायचं आहे, इथं कोण आहे? बांगलादेश आहे. म्हणजे किती झाले? नेपाळ, भूतान, बांगलादेश 3 झाले. डायरेक्ट इथं यायचं, श्रीलंका लक्षात ठेवायचं. किती झाले? 4 झाले. श्रीलंकेच्या डायरेक्ट इकडे यायचं, इथलं मालदीव लक्षात ठेवायचं, मालदीव. त्याच्यानंतर टोटल किती झाले? 5 झाले. मग डायरेक्ट इथं जायचं, इथं कोण आहे? अफगाणिस्तान आहे. आणि त्याच्यानंतर कोण येतं? पाकिस्तान येतं. म्हणजे भारताच्या इकडचे 4 जण, भारताच्या इकडचे पूर्वेकडचे 4 जण आणि पश्चिमेकडचे 3 जण, मालदीव, अफगाणिस्तान, पाकिस्तान, हे 3 आणि इकडचे हे 4, 7 झाले. आणि ज्याच्या शेजारी आपण काढलंय तो आपला भारत. असे टोटल किती? 8. मग याच्यामध्ये तुम्हाला नेपाळ आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, चीन नाही. म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. ओके, चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, खालीलपैकी कोणता गर्ता हिंदी महासागरात आहे? हिंदी महासागरामध्ये, तर याच्यामध्ये बघा, हिंदी महासागरामध्ये टोंगा आणि मरियाना हे दोन्ही जे गर्त आहेत ना, हे पॅसिफिक महासागरात आहेत. कुठं? पॅसिफिक महासागरात आहेत. त्याच्यामुळे इथे हे दोन्ही पर्याय कटतात. आणि जपानी, तो तर जपानमध्ये इकडचा त्याचा काही संबंधच नाही.
आणि आपण गर्ता कोणता आहे, हिंदी महासागरात कोणता आहे तुम्हाला विचारलेला आहे. तो आपला जो सुंदा गर्ता आहे ना, हा हिंदी महासागरामध्ये आहे. हिंदी महासागर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर फायनली बरोबर. आता मरियाना गर्ताचं काय वैशिष्ट्य आहे, हा जगातला सर्वात खोल गर्ता आहे. सर्वात खोल गर्ता. गर्ता म्हणजे समुद्राच्या तळाच्या खाली असणारी दरी, खोल दरी. जगातला सगळ्यात खोल गर्ता म्हणजे मरियाना गर्ता आहे. मरियाना गर्ताची साधारणतः जर आपण खोली विचारात घेतली तर 11,000 मीटर एवढी आहे. साधारणतः 36,208 फूट एवढी त्याची खोली आहे. म्हणजे पृथ्वीवरचं सगळ्यात खोल ठिकाण म्हणून कोणाला ओळखलं जातं, मरियाना गर्ताला ओळखलं जातं. आणि मरियाना गर्ता हा कोणत्या महासागरात आहे, पॅसिफिक महासागरात आहे. टोंगा गर्ता सुद्धा कुठं आहे, पॅसिफिक महासागरातच आहे. आणि इथं हिंदी महासागरातला विचारलेला आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सुंदा गर्ता. पुढचा प्रश्न, सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात. असे प्रश्न आहे ना मित्रांनो, तुम्हाला परीक्षेत दिसतात. म्हणून तुम्हाला हे सिरीज खूप महत्वाची ठरणार आहे आणि त्यातून तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आणि जवळपास सगळे प्रश्न हे मागच्या परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत. आणि जीएस मध्ये जास्तीत जास्त प्रश्न रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि सील आणि वॉल्वरस मासे हे कुठे आढळतात तर ते टुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात. ह्याला नील समुद्र किंवा निळा प्रदेश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. निळा प्रदेश किंवा नील समुद्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं. टुंड्रा हे इग्लो घरासाठी प्रसिद्ध म्हणून ठिकाण ओळखलं जातं. आणि सील व वॉलरस मासे टुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 बरोबर. खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, मरियाना गर्ता आहे. कोणता गर्ता, मरियाना गर्ता. आणि मरियाना गर्ता हा जगातला सगळ्यात खोल आणि हा कुठं आहे, पॅसिफिक महासागरात आहे. ह्याची जी खोली आहे ती किती आहे, 11,000 मीटर खोल इतका आहे. यस, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे. आता नॉर्मली बघा, हिमालयाचा जर आपण विचार केला तर आपला हा जो भाग आहे अशा पद्धतीनं, हा सगळा भाग, हा जो भाग आहे ना, हा सिक्कीम आणि हा फिरून असा येतो. हा सगळा भाग आपल्या हिमालय पर्वत रांगेचा आहे. इथून एवढा, इथून एवढा आणि हा सगळा भाग. हा हिमालय पर्वत रांगेमध्ये 3 पर्वतरांगा तुम्हाला पाहायला मिळतात. शिवालिक पर्वतरांग आहे, त्याच्यानंतर मध्य हिमालय आहे आणि त्याच्यानंतर बृहद्द हिमालय आहे. या हिमालयामध्ये सर्वात उंच ठिकाण म्हणजे माउंट एव्हरेस्ट आहे. कोणतं, माउंट एव्हरेस्ट. हे जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे. माउंट एव्हरेस्ट नेपाळमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 8,848 मीटर उंची आहे. हे हिमालयातलं सर्वात उंच ठिकाण आहे. पण हे पर्यायामध्ये दिसत नाही. पण ह्याच्या नंतरचं सर्वात उंच ठिकाण म्हणजे कोणतं आहे, 8611 मीटर आहे. 8611 मीटर म्हणजे K2 या शिखराची उंची आहे. हे भारतातलं सर्वात उंच शिखर आणि जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर म्हणजे K2, ज्यालाच आपण गॉडविन ऑस्टिन असं म्हणतो. आपण काय म्हणतो, गॉडविन ऑस्टिन असं त्याला म्हटलं जातं. K2 ची उंची 8611 मीटर. जर हा पर्याय राहिला असता तर हेच उत्तर बरोबर राहिलं असतं. पण मध्ये हा पर्याय नसल्यामुळं त्यातलं सगळ्यात 2 नंबरचं उंचीचं ठिकाण म्हणजेच K2 ची उंची हे हिमालयामध्ये साधारणतः त्याची उंची दर्शवतं. आणि हे K2 या काराकोरम पर्वत रांगेत आहे. इथं जे वर काराकोरम पर्वत रांग आहे ना, या काराकोरम पर्वत रांगेमध्ये कोणतं शिखर आहे, K2 आहे. आणि K2 आज पाक व्याप्त जम्मू काश्मीर मध्ये आहे. पाक व्याप्त जम्मू काश्मीर मध्ये आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, चला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर. दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते.
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? हे बघा, आपण बंदराचा जर विचार केलात ना, तर भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरती एक साधारणतः 13 सर्वात मोठे बंदर म्हणून ओळखले जातात. इथलं पहिलं राज्य गुजरात आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर 3 नंबरला गोवा आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला कर्नाटक आहे, त्याच्यानंतर 5 नंबरला केरळ येतं, त्याच्यानंतर तामिळनाडू आहे आणि त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे, त्याच्यानंतर ओडिशा आहे आणि त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल आहे, है ना. हे अशा पद्धतीने आपल्या शेजारील असणारे देश म्हणजे राज्य. मग गुजरात मध्ये जर आपण विचार केला तर कांडला बंदर आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये JNPT आहे, महाराष्ट्रामध्ये नवीन विकसित होणारं वाढवण नावाचं बंदर आहे, गोव्यामध्ये मार्मा गोवा नावाचं आहे, मार्मा गोवा, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये मंगळुरू नावाचं बंदर आहे, केरळमध्ये कोचीन नावाचं बंदर आहे, त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन नावाचं बंदर आहे, तुतीकोरीन सोबतच चेन्नई नावाचं बंदर आहे, आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम नावाचं बंदर आहे, विशाखापट्टणम, त्याच्यानंतर ओडिशामध्ये पॅराद्वीप नावाचं बंदर आहे आणि वेस्ट बेंगॉलमध्ये कलकत्ता बंदर आहे, है ना, कलकत्ता बंदर आहे आणि त्याच्यानंतर हल्दिया बंदर आहे. ह्या भारतामध्ये असं एकमेव बंदर आहे कलकत्ता बंदर, जे नदीच्या मुखाशी आहे. कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? हुगळी नदीमध्ये असणारं भारतातलं एकमेव बंदर आहे सगळ्या बंदरापैकी. कोणतं? कलकत्ता बंदर. आणि ह्याला डायमंड बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जातं, डायमंड बंदर. ओके. ह्या पूर्व किनारपट्टीवरचं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर म्हटलं की विशाखापट्टणम आहे आणि भारतातलं सर्वात मोठं नैसर्गिक बंदर म्हणलं की त्याचं उत्तर काय येतं? मुंबई येतं. आणि ते फायनली उत्तर बरोबर असेल, पर्याय क्रमांक 4. आणि कोची जे बंदर आहे ना, कोची बंदर हे भारतातलं सर्वात मोठं शिपयार्ड बंदर आहे, शिपयार्ड बंदर आहे. आणि कोची बंदर ह्याचं वैशिष्ट्य काय? या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रक्ताचा गट नाही? मित्रांनो, रक्त गटाचा आपण अभ्यास करताना 1901 मध्ये कार्ल लँडस्टेनर यांनी काय केलेला आहे? रक्त गटाचा शोध लावलेला 1901 मध्ये. आणि त्यांनी ABO यापैकी जर आपण विचार केला, हा ABO आणि चौथा गट कोणता येतो? तर तो AB येतो. आणि ह्याच्यामध्ये बघा, A आहे का? आहे. B आहे का? आहे. AB आहे का? आहे. AO हा रक्त गटाचा प्रकार नाही. कोण आहे? AB आहे. AB ला आणि O ला ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला, O ला सर्वयोगी दाता म्हणून ओळखलं जातं आणि AB ला सर्वयोगी ग्राही म्हणून ओळखलं जातं. म्हणजे AB ला कोणत्याही रक्त गटाचं रक्त चालतं आणि O हे रक्तगट कोणत्याही रक्त गटाला चालतं. म्हणून सर्वयोगी दाता O आणि सर्वयोग्य ग्राही कोणता आहे? तर तो AB. त्याच्यानंतर RH फॅक्टर असतो एक मध्ये. RH फॅक्टर पॉझिटिव्ह पण असतो आणि RH फॅक्टर निगेटिव्ह पण असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती एखादं रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकतो? बघा, रक्तदान करण्यासाठी साधारणतः व्यक्तीचं वजन विचारात घेतलं जातं. व्यक्तीचं वजन 50 kg जर असेल तर त्याला रक्तदान करता येतं. रक्तदान केल्याच्या नंतर साधारणतः 3 महिन्याच्या नंतर तुम्हाला दुसरं रक्तदान करता येतं. रक्तदान करत असताना 300
घन सेमी एवढंच रक्त तुमचं काढून घेतलं जातं. आणि अशा पद्धतीनं हे रक्त गटाच्या संदर्भातलं महत्वाचे मुद्दे. ठीक आहे, इथं तुम्हाला पर्याय दिसतो 3 महिने, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. आणि आपल्याकडे एक संकल्पना आहे, ब्लड डोपिंग म्हणतात बघा, ब्लड डोपिंग. ब्लड डोपिंग म्हणजे काय? ज्या व्यक्तीचा आपण एखाद्या व्यक्तीने रक्तदान केलं, रक्तदान केल्यानंतर त्याच व्यक्तीला जर रक्त द्यायची गरज पडली तर त्याला काय म्हणतो आपण? ब्लड डोपिंग असं म्हटलं जातं. या संकल्पना पण परीक्षेला विचारले जातात, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब साधारणतः किती असतो? रक्तदाब हा कशामध्ये मोजला जातो? mmHg मध्ये मोजला जातो. मिलीमीटर मर्क्युरी, मिलीमीटर मर्क्युरी असं त्याचं फुल फॉर्म आहे. आणि रक्तदाब मोजण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो त्याला काय म्हणतो आपण? स्पिग्मो मॅनोमीटर असं त्याला म्हटलं जातं. याच्याने आपण रक्तदाब मोजतो. आणि रक्तदाब साधारणतः निरोगी माणसाचा किती असतो? 120 ते 80 mmHg हा त्याचा सर्वसाधारण काय असतो? तर तो रक्तदाब असतो. रक्तदाब म्हणजे काय? ज्या काही आपल्या धमण्या असतात, शिरा, रक्त ज्याच्यातून पास होतं, त्याच्यावरती जो रक्तप्रवाह होत असताना जो दाब येतो ना, त्या दाबाला आपण रक्तदाब असं म्हणतो. आणि निरोगी माणसाचं हे रक्तदाब किती असतं? 120 ते 180, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया डॅश डॅश या डॉक्टराने केलेली आहे. मित्रांनो, पहिली जी हृदयरोपण क्रिया आहे ना, हे ख्रिश्चन बर्नार्ड आहे. इथं विक्षण झालंय बघा, हे इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. ख्रिश्चन बर्नार्ड हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारला जातो बघा, हे लक्षात ठेवा. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी जगातील पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केलेली आहे. जवळपास बघा ते काय दक्षिण आफ्रिकेतले ते काहीतरी प्रक्रिया होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये ती हृदयरोपण शस्त्रक्रिया जगातली पहिल्यांदा ती यशस्वी पार पडलेली आहे. आणि ते सगळं श्रेय कोणाला जातं? ख्रिश्चन बर्नार्ड. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कोठेही रोग जंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर हल्ला करतात. इथं मित्रांनो पर्याय चुकलेले आहेत. ठीक आहे, असो. WBC RBC आपण ज्याला म्हणतो आपण चेतासंस्था वगैरे, ते पर्याय त्याच्यामध्ये यायला पाहिजे, पण पर्याय आले नाहीत. मी सांगतो डायरेक्ट, ह्याला उत्तरच सांगतो. सैनिकी पेशी म्हणून कोणाला ओळखलं जातं? असाही प्रश्न येतो बघा. सैनिकी पेशी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर त्याला आपण WBC असं म्हणतो आपण. व्हाईट ब्लड सेल म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते WBC. WBCचं शास्त्रीय जे नाव आहे ना, शास्त्रीय नाव तर ल्युकोसाइट्स आहे. कोणता आहे? ल्युकोसाइट्स. आणि WBC जर कमी पडले तर आपल्याला ल्युकोमिया नावाचा रोग होतो. कोणता? ल्युकोमिया नावाचा रोग होतो. आणि WBC ची निर्मिती कुठं होते? अस्थिमज्जामध्ये होते, अस्थिमज्जामध्ये. आणि WBCचं निधन किंवा ते कुठं मृत्यू पावतात? WBC प्लीहामध्ये मृत्यू पावतात. कुठं? प्लीहामध्ये मृत्यू पावतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही रोगाचा बचाव करण्यासाठी हे WBC कार्यरत असतात. म्हणून आपल्या शरीराचं रक्षण करणाऱ्या पेशी म्हणून त्यांना सैनिकी पेशी या नावाने ओळखलं जातं. आणि सैनिकी पेशी हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण? आतापर्यंत 2 होऊन गेलेले आहेत. पहिल्या ज्या होत्या ना, मीरा कुमार होत्या 2009 मध्ये. आणि 2014 मध्ये सुमित्रा महाजन झालेले आहेत. सुमित्रा महाजन.
है ना, म्हणून हे ह्या प्रश्नाचं काय म्हटले, पहिल्या महिला म्हटले ना, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढं, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणते? मित्रांनो, संसदेच्या निर्मितीची कलम आहे 79. कोणती? 79. आणि 80 आणि त्याच्यानंतर 81 अशा दोन कलम आहेत. कलम 80 मध्ये राज्यसभेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 81 मध्ये लोकसभेची तरतुदी करण्यात. कोणतं म्हटलंय? वरिष्ठ आणि द्वितीय म्हटलंय ना. हा, राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, राज्यसभा हे द्वितीय क्रमांकाचे सभागृह आहे. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, म्हणजे कधीच बरखास्त होत नाही. मात्र राज्यसभेचे सदस्य यांचा कालावधी किती वर्षाचा असतो? 6 वर्षाचा असतो. पण प्रत्येक 2 वर्षाला 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तेवढे सदस्य या ठिकाणी काय केले जातात? नव्याने निवडले जातात. किती? 2/3 सदस्य. लोकसभेचं वैशिष्ट्य काय? जसं हे वरिष्ठ आहे तसं हे कनिष्ठ सभागृह आहे, जसं हे द्वितीय आहे तसं हे प्रथम क्रमांकाचं सभागृह आहे, जसं हे स्थायी आहे तसं लोकसभा हे अस्थायी सभागृह आहे. म्हणजे प्रत्येक 5 वर्षाला ते बरखास्त केलं जातं. जास्तीत जास्त कालावधी 6 महिन्यापर्यंत वाढविता येतो आणि त्याच्यानंतर लोकसभा बरखास्त केली जाते. लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो, पण राष्ट्रपतीला सल्ला कोणाचा असतो? पंतप्रधानाचा असतो. आणि पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. आणि लोकसभेचे 250 जागा होते जास्तीत जास्त, लोकसभेच्या 552 आणि राज्यसभेच्या 250. पण आता 245 जागा आहेत आणि इथं लोकसभेच्या 545 जागा आहेत. आणि इथं तुम्हाला काय विचारलंय? वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह कोणतं? तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी फायनली बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? बघा, लोकसभेचे विचारले ना, 545 आहेत. 545 पैकी सर्वात जास्त जागा युपी मधून आहेत. किती? 80 जागा आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा किती आहेत? 48 आहेत. 48 पैकी एससी साठी रिझर्व 5 आहेत आणि 48 पैकी एसटी साठी रिझर्व किती आहेत? तर ते 4 आहेत. आणि एससी साठी पूर्ण भारतामध्ये म्हणजे इंडियाचा विचार करता 84 एससी साठी रिझर्व आहेत आणि 545 पैकी पूर्ण इंडियाचा विचार करता 47 हे कोणासाठी रिझर्व आहेत? एसटी साठी रिझर्व आहेत. तुम्हाला काय विचारलंय? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या जागा किती आहेत? 48 आहेत. जसं आपल्याकडं लोकसभेच्या 48 आहेत तसं आपल्याकडं महाराष्ट्रामधून राज्यसभेमध्ये 19 सदस्य निवडले जातात. पण विचारले लोकसभेचं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर, लोकसभेचा खासदार होण्यासाठी किमान वय किती असणं गरजेचं आहे? 18 वर्ष वय मित्रांनो हे मतदानाचं वय आहे, है ना. 61व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आलेला आहे. 61वी घटनादुरुस्ती 1989 च्या विधेयकानुसार आपल्याकडे काय करण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी मतदानाचं वय 21 वरून किती वर्ष केलं? 18 वर्ष. 35 वर्ष वय हे कोणाचं आहे? 35 वर्ष वय होण्यासाठी राष्ट्रपतीच्या वयाची तरतूद आहे. उपराष्ट्रपतीचं वय सुद्धा किती वर्ष आहे? 35 वर्ष आहे. राज्यपाल सुद्धा होण्यासाठी वय वर्ष किती लागतं? 35 वर्ष लागतं. 21 वर्ष हे जे वय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सदस्य होण्यासाठीचं वय आहे. आणि आपल्याकडं काय म्हटलं? लोकसभा खासदार होण्यासाठी म्हणले ना, म्हणजे 25 वर्ष वय लागतं तुम्हाला लोकसभेचा आणि विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाचे 25 वर्ष पूर्ण लागतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असेल.
पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेचे सभापती कोण असतात? ह्याचं मागच्या प्रश्नामध्ये पण हा प्रश्न येऊन गेलाय. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणजे उपराष्ट्रपती असतात. कलम कोणती? 64. हे कुठून घेतला आपण? अमेरिकेवरून आपण स्वीकारलेला आहे. कारण अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध काय असतात? अध्यक्ष असतात किंवा सभापती असतात. त्याच पद्धतीनं आपल्याकडे वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञांमधून जास्तीत जास्त इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर निवडणूक करतात. राष्ट्रपती कुठं कुठं मेंबर निवडतात? तर राष्ट्रपती लोकसभेमध्ये पण मेंबर निवडत असतात आणि राष्ट्रपती राज्यसभेमध्ये सुद्धा मेंबर निवडत असतात. लोकसभेमध्ये 2 मेंबर नेमले जात होते अगोदर. त्याला आपण अँग्लो इंडियन असं म्हणतो आपण. पण ही पद्धत रद्द करण्यात आली 104वी घटना दुरुस्ती वर्ष 2020 नुसार. अँग्लो इंडियन सदस्यांच्या ज्या काही 2 जागा राष्ट्रपती लोकसभेवर निवडत होते ते रद्द करण्यात आलं आणि अँग्लो इंडियनला आता डायरेक्ट सर्वसाधारण जागेमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. आणि राज्यसभेमध्ये राष्ट्रपती 12 सदस्य निवडतात. कोणकोणत्या क्षेत्रामधून? साहित्य, शास्त्र, कला, समाजसेवा, विज्ञान अशा क्षेत्रामधून 12 मेंबर निवडतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, राज्यसभा दर किती वर्षाने बरखास्त होते? मी आता सांगितलेलं आहे बघा, राज्यसभेच्या सदस्यांचा कालावधी 6 वर्ष असतो. मात्र राज्यसभा प्रत्येक 2 वर्षाला बरखास्त केली जाते. किती वर्षाला? 2 वर्षाला. आणि 1/3 सदस्य निवृत्त केले जातात आणि तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. आणि राज्यसभेच्या निवडणुका प्रत्येक किती वर्षाला घेतले जातात? 2 वर्षाला घेतले जातात. आणि मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आजचा, हृदयाच्या आवरणाला काय म्हणतात? तर हृदयाचं आवरण म्हणजे कोण आहे? परिग्रहपटल आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. अशा पद्धतीने मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, लिंक शेअर करा. आणि मित्रांनो, आपण लवकरात लवकर संपूर्ण जीएस ची बॅच आपण ऑनलाईन लॉन्च करतोय. रेकॉर्डिंग बॅच आहे, लाईव्ह बॅच मिळेल. अत्यंत कमी फीस मध्ये परिपूर्ण असा कोर्स आपण लॉन्च करतोय. नक्कीच तुम्हाला तो कोर्स तुमच्या यशामध्ये एक मोलाचा दगड ठरेल, ह्याबद्दल कुठलीही शंका नाहीये. आणि जर तुम्हाला कुठलीही चौकशी करायची असेल तर आपला हा नंबर आहे, नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.